मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना काटकसरीच्या सूचना. वाहन ताफा अर्ध्यावर आणा, विमान हेलिकॉप्टर प्रवास टाळा, आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याच्या सूचना. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधान भवनात मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांचा ईव्ही मधून प्रवास, तर टीका करणाऱ्या विरोधकांनी प्रगल्भ होण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही बसने प्रवास. मात्र गडकरींच्या बस मागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या 30 ते 40 वाहनांचा ताफा. रुपाली चाकणकरांची ईडीकडून चौकशी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सकाळी 7:30 पासून चाकणकरांच्या चौकशीला सुरुवात. महागाई गेल्या 42 महिन्यांच्या उच्चांकावर. एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.5%, तर मार्चमध्ये घाऊक महागाई 3.88%. नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीत 2 ते 3 दिवस. पुणे ग्रामीण पोलीस दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एक जण ताब्यात. आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपी अटकेत. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरतून धनंजय लोखंडेला अटक. खैरनारच्या भावालाही चौकशी करून सोडला. केंद्र सरकारची साखर निर्यातीवरील तातडीची बंदी. 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी. देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात रोखली. आणि राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाचे आरोप. 22 वर्षात 54 परदेश दौऱ्यावर 60 कोटींचा खर्च. राहुल गांधींना कुणाचं फंडिंग? भाजपच्या संबित पात्रांचा सवाल.